अहो आम्ही आलो आणि नेमके गोमाजी काका समोर कोंडीच झाली आमची। खरं सांगता येत नव्हतं आणि लटकं बोलणं जमत नव्हतं। पण तुम्ही स्वारींचं काहीतरी सांगत होता। हो आम्ही तेच सांगत होतो। त्याचं काय झालं? शरीफजी, काय हो किती काळानं बघतोय तुम्हाला। उदंड आनंद झाला आम्हाला। पण आधी कळलं असतं तर स्वागताची जय्यत तयारी करता आली असती आम्हाला। काही खलिता नाही, सांगावा नाही। अहो नाही नाही, त्याचं इतकं काही वाटून घेऊ नका। आम्ही ठरवलंच नव्हतं इकडे येण्याचं। आम्ही असेच आलो फिरत फिरत। हं? फिरत फिरत सिंदखेडला? काय हो जिजा, अहो काय बोलताय ते? अहो नाही नाही, त्यांना ठाऊक नव्हतंच। आम्हीच आलो। बरं बरं, न्याहारी पण झाली नसेल ना? आम्ही मधल्या बहिणा सांगतो। हं? गोदा जी, चल आमच्या बरोबर। जी अहो थोरल्या आऊसाहेबांसमोर काय बोलत होतात हे ठाऊक आहे का? अहो जे तोंडाला येईल ते म्हटलं। तोंडून काय गेलंय हे सुद्धा ठाऊक नाही आम्हास। बरं ते जाऊ दे, ते महत्वाचं नाही। अहो आम्ही इथे का आलो याचं मुख्य कारण तर समजून घ्या। तुम्हाला इथून आमच्या बरोबर घेऊन जाणं। हो, आम्ही त्याच कारणासाठी आलो। किती आनंद झाला म्हणून सांगू। किती दिवसांनी बघतोय तुम्हाला। हो हो, आम्ही सुद्धा तुम्हाला खूप दिवसांनी बघितलं। आम्हालाही आनंदच झालाय। मग काय आवडेल तुम्हाला? खीर, कानोले, लाडू? अहो नको नको, एवढी नावं कशाला घेताय? आम्हाला सगळंच आवडतं। हे आम्हाला आवडलं। कुणाला तरी अगत्याने आवडतंय। छान, आम्ही तयारीला लागतो। तुम्ही नाही, आम्हीच आमच्या कपाळावर हात मारून घ्यायला हवा। वहिनी साहेब जाऊ द्या ना। आज सगळंच उलट सुलट घडतं। मुख्य कारण सगळ्यांसमोर सांगायचं नाही म्हणून जे सुचेल ते बोलतोय। पण का? एवढी लपवाछप्पी का? अहो तपशिलात आत्ता सांगण्याची गरज नाही। ते खूप आहेत, गंभीर आहेत आणि ते माघारी गेल्यावर कळतीलच। आधी जाऊया तर। बरं मला सांगा, आपण वेरूळला जायला कधी निघायचं? उद्या सकाळी निघूया? नाही, जोपर्यंत स्वारी आम्हाला सन्मानानं घेऊन जायला येत नाही तोपर्यंत आम्ही येणार नाही। विषय संपला। वजीर आजम का परचम बुलंद रहे। आइए आइए, तशरीफ रखिए। अब्बा हुजूर, तशरीफ? ये मुजरिम को तशरीफ की अदब। फतेह खान, आपको इजाजत है। बैठिए बैठिए। आपको हमने सजा देने के लिए नहीं बुलाया है। अरे बैठिए, तशरीफ रखिए। आप जैसे होनहार जाबाज सिपह सालार को हम
सजा क्यों देंगे? आपने फतेह खान साहब को सही फरमाया, बिल्कुल सही। हमें तो मालोजी राजा और विठोजी राजा की याद आ गई। इतनी ही फक्र से और बेफिक्री से वो अपनी बात रखते थे। लेकिन वो इकलक खान और उस पर हुआ हमला, वो हादसा कह रहे हैं ना आप? ठीक है, वो जिंदा है तो आपको सजा क्यों? हुजूर, सिक्के कटार लेके आपने हमें बुलाया था, पर अब उसकी जरूरत नहीं। आपके ससुर जी लखुजी राजा की कम से कम एक बात तो माननी ही पड़ेगी ना। उन्होंने आपके बारे में जो दरख्वास्त की है, अब उनका भी सम्मान करना पड़ेगा। इसलिए आपको यह ताकीद दी जाती है कि आगे ऐसी कोई हरकत आपके जागीरी में ना हो। लेकिन दूसरी दरख्वास्त हम नहीं मान सकते। हुजूर, लेकिन हमने उनके हाथों कोई भी दरख्वास्त नहीं भेजी। हाँ, हमें तो यहाँ आने के बाद पता चला कि वो भी यहाँ पर आए। हो सकता है इत्तेफाक हो, लेकिन हम एक ही बात कह सकते हैं, महसूलात के बारे में हम कुछ नहीं कर सकते। महसूलात? इतने भी अनजान मत बनो शाहजी राजे, वरना जो फतेह आप मैदान जंग में पाते हो, उस लूट के बदले आपको महसूलात अदा करने में छूट चाहिए। ये बात लखुजी राजे कैसे कह सकते हैं? नहीं नहीं, ऐसा तो हमने कभी सोचा भी नहीं। आपने भी नहीं सोचा शाहजी राजे? आम्हाला सांगा, खजिना काय फक्त सारा वसुलीनं भरतो का? मोहिमांच्या मधून जी लूट गोळा होते, ज्या मोहिमा तुम्ही वर्षातून 9 महिने करत असता, त्याचं काय? शाहजी राजे, आप चुप क्यों हैं? इसका मतलब आप... हुजूर, आप ही के रहमो करम से तो हम सीख रहे हैं। हाँ, मगर कुछ गुस्ताखी हुई हो तो हम माफी चाहते हैं। अरे नहीं 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 शाहजी राजे, आपके साहस की, आपकी सोच की हम दाद देते हैं। हम सिर्फ इतना ही कह रहे हैं कि इस वक्त ये मुमकिन नहीं। आप पैर जमाने की कोशिश कर रहे हैं तो हमारा साथ ही होगा, लेकिन सल्तनत के हक में रहकर। ठीक है? इज्जत अफजाई के लिए शुक्रगुजार है। इजाजत। पटापट आवर ग गोदा, खूप लाड झाले, पुढे आता. मधल्या आऊ? आम्ही काय ते स्पष्टच बोलतो, कळतं आम्हाला. तिकडे जाऊन आधी तुम्हाला संसार सांभाळायचे हे विसरू नका. रयत रयत रयत, कसली रयत? कोण कुठली रयत येते आता सोडवायला? पुढे आता. मधल्या आऊ पण जिजा, अहो मधले आऊ कडक शब्दात बोलतात, पण त्यांच्या बोलण्यावर जाऊ नका. अर्थ ध्यानी घ्या. आम्ही बोलतो त्यांच्याशी. आऊ, पण स्वाभिमान म्हणून काही असतो की नाही? जिजा, अभिमान आणि स्वाभिमान यात खूप पातळ सीमारेषा असते.
कसला अभिमान आणि स्वाभिमान घेऊन बसलात जिजा? बाहेरून ओसंडतो तो अभिमान आणि आतून उजळवतो तो स्वाभिमान. जिजा हे ऐकायला सांगायला छान वाटत असेल, पण प्रत्यक्षात नाही. का? प्रत्यक्षात का नाही? आम्ही हे स्वाभिमानात सांगतो. असं नुसतं म्हटलं ना तरी तो अभिमान होऊन जातो, हे ठाऊक आहे का तुम्हाला? आम्हाला त्यातलं काही कळत नाही. तुम्ही आत्ता जावं एवढंच कळतं. हो, शरीफजी राजे आले आहेत, त्यांच्याबरोबर तुम्ही जावं. गोदाला आम्ही मागाहून सगळं स्थिर स्थावर झालं की पाठवू. आणि एक लक्षात घ्या जिजा, अहो तुम्ही तिकडं गेल्यावर बऱ्याच गोष्टी निस्तरल्या जातील बघा. तर काय, सगळ्यांचे गैरसमज दूर होतील, स्वारींचा राग दूर होईल. आम्हाला हे मान्य नाही. असू द्या. बाई, दत्ताजी राजे आता मुघल वजीर आझम मियान राजू यांच्या बाबतीत आता रस घेऊन बोलू लागल्यात बरं का. तुमच्याकडून आणि काकासाहेबांच्याकडून शिकवण मिळते. काय दत्ताजी राजे? आऊसाहेब, आबासाहेब आमच्याबद्दल एवढं कौतुकाने बोलतील हे आमच्या ध्यानीमनी नव्हतं. म्हणजे येताना फार गप्प गप्प होते, कसला तरी विचार करत. आमच्या लक्षात आलंय, तुम्ही त्यांना दटावून गप्प केलं. नाही नाही, असं काही नाही. अहो, जिजांचा आणि शहाजीराजांचा विचार आम्ही करीत होतो. आम्ही आलो हे कळताच त्या येतील आणि मग आम्हाला काहीच बोलता येणार नाही. का? म्हणजे काय झालंय? इकडं शरीफजी राजेही आलेत. आम्ही सांगतोय जिजांना त्यांच्यासोबत जा, तर त्यांचं आपलं नाही नाहीच चाललंय. राजे काही म्हणाले का? अहो, त्यांना शिक्कामोर्तब घेऊन बोलवलंय तिकडे आणि कदाचित जहागिरीचाही प्रश्न येऊ शकतो. यांच्या मनाला त्रास होईल असं कशाला सांगता? शिक्कामोर्तबाबाबत नक्की काही सांगता येणार नाही, पण वजीर आझम आम्ही त्याबाबत विचारलं तर ते काय तसं म्हणाले नाही. आबासाहेब ते काय म्हणाले, तुम्हाला तकलीफ होईल असं वागणार नाही. याचा अर्थ काय होतो? आऊसाहेब तुम्हीच सांगा. हे बघा, तपशिलात नंतर बोलू, आता बोलू नका. जिजाना उगाच दडपण येईल. आबासाहेब म्हणाले काही सांगू नका. आणि आहो तिकडे शहाजी. काय सांगू नका दादासाहेब? स्वारींविषयी काय म्हणत होतात? काय नाही, आमची समक्ष भेट झाली आणि मग 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 आबासाहेब काय झालं? तुम्ही लपवताय का आमच्यापासून काही? स्वारी येणार नाही असं म्हणालीये का? नाही नाही, अहो एवढे गंभीर का होत आहे? अहो, आम्ही त्यांना इकडे येण्याचं आमंत्रण सुद्धा दिलं, तर त्यावर ते बघू असं म्हणाले. बघू म्हणजे येणार नाही असाच अर्थ होतो ना? अहो नाही नाही, असं काही नाही. अहो, त्यांच्या ठिकाणी आम्ही असतो तर आम्ही सुद्धा हाच जबाब दिला असता.
अहो शहाजी राजे वजिरी आझमना भेटायला गेले. आता त्यांना त्यांच्या फरमानानुसारच पुढे चालावं लागणार. इकडे यायचं तिकडे जायचं का परस्पर मोहिमेवर जायचं हे आता वजिरी आझमच ठरवणार. त्यात गलत काय? मग यात न सांगण्यासारखं काय आहे? हो ना, काहीच नाहीये. दत्ताजी राजे, तुमचं जी. मधल्या जाऊबाई, आता काय होणार? आम्हाला आमचाच राग येतोय आता. त्यावेळी आम्ही पडतं घेतलं नसतं तर आज ही वेळ आली नसती. अहो, आपण जिजांबद्दल बोलतोय ना, मग तुम्ही स्वतःला का बोल लावून घेताय? आमच्या आऊंनी जे आम्हाला शिकवलं ना तेच आम्ही जिजांना शिकवत होतो. पण तेव्हा स्वारींनी ऐकलं नाही आमचं, म्हणून आज ही अशी वेळ आली आहे. जाऊ द्या, आता ते उगाळून काय उपयोग? आम्ही त्यांना मूतपाकात शिकवणार होतो, रमवणार होतो. पण एकदा बाहेरच्या कारभाराची चटक लागली की हे असंच होतं. अधिकार हातात आले की आपल्या स्वारींची बरोबरी करणं हे ओघानं आलंच. शब्दाला शब्द वाढणारच. लहानपणीच बजावत होतो, कंठशोष करत होतो. पण तेव्हा आम्हीच वाईट ठरलो. आणि आता बघा, थोरल्या बाई आणि स्वारी डोकं धरून बसले. पण मधल्या जाऊबाई, आता काहीतरी उपाय काढावा लागणार. उपाय कसला? सरळ मुकाट्यानं सासरी पाठवायचं. नांदायचं आहे ना, मग थोडं फार सहन करावंच लागतं. सगळंच काही आपल्या मनाप्रमाणे घडत नाही. आणि वेरूळची मंडळी सन्मानानं न्यायला येईल असा विचार करणं स्वप्नात वावरण्यासारखंच. वहिनी साहेब, आम्हाला असं वाटतं की आपण आमच्या बरोबर वेरूळला चलावं. का? स्वारी येणार नाहीयेत का? नाही, अगदीच तसं नाही. बऱ्याच गोष्टी घडल्या. इथे सगळ्यांच्या समक्ष सांगणं प्रशस्त वाटलं नाही. त्याआधी फतेखान चौकशीसाठी येऊन गेला. त्याने शिक्कामोर्तब वापरायला बंदीचा हुकूम आणला होता. कुणाचा? वजीर आझमचा? नाही नाही, असं कसं करू शकतात ते? आम्ही येतो. ऐका तर, दादासाहेब स्वतः यायला निघाले होते. पण वजीर आझमनं शिक्कामोर्तब घेऊन त्यांना तिकडे बोलवले. त्यामुळे आम्ही तुम्हाला न्यायला इकडे आलो. आणि वहिनी साहेब, आणखीन एक चर्चा कानावर आली. दादासाहेबांनी वेगळी सोयरी का करू नये असं ऐकिवात आलं. काय? कळलं नाही. सोयरी काय? आम्हालाही सांगणं जड होतं, पण सांगितलं नाही तर कळणार नाही. वहिनी साहेब, तुम्ही नांदत नसाल तर दादासाहेबांचं दुसरं लग्न करून द्यावं असं सुचवलं जातं. आणि यात आणखीन खतपाणी घालायला नकोय. शिक्कामोर्तब वापरायला बंदी आणणं आणि त्यासाठी दौलताबादला बोलावणं, हे ऐकून आत्ताच्या आत्ता निघावंसं वाटत होतं. पण आता नाही. हे जे काही सुचवलं जातंय ना, ते चांगलं आहे. सुचवू द्या, होऊ द्या चर्चा. बघूया तुमचे दादासाहेब काय निर्णय घेत आहेत ते.
पण घाबरून धावणं आमच्या रक्तात नाही. आमचंही नाव जिजाबाई आहे. आता काय निर्णय घ्यायचा ही कसोटी आमची नाही, स्वारींची आहे. स्वारींच्या आमच्यावरील प्रेमाची आहे. जिजा, तुम्ही इथे आहात. आम्हाला काही वेळ एकटीलाच राहू द्या. आम्हाला ठाऊक आहे तुम्ही काळजीत आहात ते. नाही, तुम्हाला नाही ठाऊक. अहो, शहाजीराजे दौलताबादला जेव्हा भेटले तेव्हा आम्हाला आणि आबासाहेबांना कळलं होतं की त्यांना शिक्कामोर्तब परत करण्यासाठी बोलवलंय. पण तुम्ही मला वाईट वाटेल म्हणून ते फक्त भेटले एवढंच आम्ही तुम्हाला सांगितलं. तेव्हा नाही, आता समजलं. ठीक आहे. दुसऱ्या सोयरिकीची चर्चा चालू आहे म्हणून फिकीर करताय का? तुम्हाला कसं? तुम्हीच नांदत नसाल असं तुम्हाला ऐकावं लागतं. काही एक बोल ऐकून घ्यायची गरज नाहीये जिजा. आणि फिकीर तर करूच नका. इथे काय कमी आहे तुम्हाला? त्यांना करायची ना दुसरी सोयरीक, खुशाल करू दे. आपलं काही अडत नाही. आणि तुम्ही सारखं त्यांची कसोटी असं म्हणू नका. भोसले जाधवांना काय कमी लेखतात का काय? 27 महाल आणि 12,000 मनसबे आपल्या आबासाहेबांची. दादासाहेब, काय बोलताय तुम्ही? हे बोलणं शोभतंय का? आपल्या लाडक्या बहिणीला सांगताय की त्यांची काय गरज? हो, आमचा संसार आहे. अशी कशी गरज नाही? गरज आहे. आम्ही असं कसं म्हणू की खुशाल दुसरी सोयरीक करू दे? नाही दादासाहेब, तुम्ही चुकताय. इथं 27 महाल असले म्हणून काय झालं? आमचं जे काही असेल तुलनेत गरीब असेल, साधं असेल, पण तेच आमचं आहे. नातं टिकवायचं असतं दादासाहेब, तोडायचं नसतं. आम्ही इथं आलोय ते तोडण्यासाठी नव्हे, तर अधिक मजबूत करण्यासाठी. हे बघा, तुम्हाला समजूत घालता येत नसेल तर नका घालू, पण निदान उखाटा तरी बोलू नका. आम्ही तुम्हाला आत्ता इथे वचन देतो जिजा, की प्राण जरी गेले तरी आम्ही तुमच्यामध्ये आणि तुमच्या बाबतीत काही बोलणार नाही. जिजाका, राजा आले. शंभू महादेवा,
जिजा, अहो बघताय काय, पुढं वा. बघा तुमच्यासाठी तुमची स्वारी आलीये. आम्ही काही तुम्हाला न्यायला आलो नाही, मोहिमेवर आलोय. अहो, तुम्हाला इथनं नेणं पण एक मोहीमच आहे ना. आपके ससुर जी लखुजी राजा की कम से कम एक बात तो माननी ही पड़ेगी ना. उन्होंने आपके बारे में जो दरख्वास्त की है, अब उनका भी सम्मान करना पड़ेगा. या वजीर आझम बरोबरची चर्चा आज सहजी पार पडली. बरं झालं, आम्हाला वाटलं काही खरं नाही. तुमची मेहरबानी. अहो राजे माफी असावी. अहो, शहाजी राजे आशीर्वाद म्हणा किंवा पुण्यही म्हणा. हो, तुम्ही वजीर आझमकडे आमच्यासाठी जी विनंती केली त्यामुळे बऱ्याच गोष्टी टळल्या. तुम्ही दुखावलायत राजे, रास्तही आहे. आपल्या मनगटात धमक आणि काळजात हिंमत असताना दुसऱ्या कुणाकडून काही होणं हे आपल्याला नाही आवडत. आमच्याकडूनच काही चुकलं असेल तर आम्ही आमचा चुकीचा सूर लागला असेल, आम्ही क्षमा मागतो. नाही नाही, क्षमा काय राजे, या. काय झालं? आम्ही आलोय ना. पण आमच्यासाठी कुठं आलाय तसं म्हणालात ना. हो, तुम्हाला न्यायला आलो नाही, जाब विचारायला आलो. हो का? मग मगाशी मारे आबासाहेबांची गळामिठी घेत होता. तो मान देत होता आणि तो द्यायलाच हवा, पण मनातून जाबच विचारायचा, त्यांनाही आणि तुम्हालाही. जाब विचारण्यासारख्या खूप गोष्टी आमच्याकडेही आहेत, पण शोभणार नाहीत म्हणून विचारत नाही. वानगी दाखल. दुसऱ्या सोयरिकीचा विचार आणि चर्चा होत आहेत. त्याबाबत आम्ही काही नाही ना विचारलं. बर, मग मग म्हणजे नाही, मग त्यात जाब का विचारायचा? हो, दुसऱ्या सोयरिकीसाठी आम्हाला विचारलं होतं, हे खरंय, पण आम्ही तो विचार बाजूला केला. का? आमच्यासाठी? हो ना. हो म्हणालो तर आनंद होईल.
आणि नाही म्हणालो तर? मग आम्हाला न घेताच वेरूळला जा. आम्ही इथंच राहू. अरे बापरे, म्हणजे तिखटपणा अजून गेला नाही? तिखटपणा नाही, स्वाभिमान. अहो नको नको, पुरे. पुरे कसं? एवढं तर घ्यायलाच हवं. अहो उमाबाई आम्हाला बोल लावतील, म्हणतील आत्याबाई तुम्हालाही कळलं नाही. बाकीच्या मंडळींचं केवळ बघूनच पोट भरेल, पण तुम्ही बाकीच्यांकडे लक्ष द्यायला हवं. काय शरीफजी राजे, बाकीच्या मंडळींचं म्हणजे कोणाचं ते समजलं ना? नाही हो दादासाहेब. कोणाचं? तुमचे दादासाहेब आणि वहिनी साहेब. आम्ही तर तुम्हाला सांगत होतो, दोघांचे 2 ताळे दुसऱ्या तालात ठेवा. दोघच असू दे. अहो मग 2 थाळे कशाला? आम्ही तर म्हणतो 1च थाळा पुरे होईल. अहो मग 1 थाळा तरी कशाला हवा? काय राजे? हो शहाजीराजे, तुमच्या पसंतीचे बेसनाचे लाडू मधल्या बाई आणतायत. हा, अरे वा, बेसनाचे लाडू. वा. आम्ही घेऊ, पण एखादाच. पण आमच्या दादासाहेबांना मात्र प्रचंड आवडतात. आम्हाला एकच अहो असं कसं? नाही. अहो आम्ही एवढ्या अगत्यानं केलंय कुणासाठी? एक घेऊन अपमान कराल आमचा? नाही बस झालं. नाही. अहो पुरे. अहो बाळ. आता तुम्ही एवढं आमच्यासाठी बनवलंयत ना, मग आम्ही अपमान करणार नाही. द्या. बाईसाहेब, मी पुढं हो नाही म्हणजे आणि करायला लागतील ना. हो तर आता बघूयाच, करणारे दमतात की खाणारे. बर, आज होऊनच जाऊ द्या. काय राजे? आलोच. आम्ही उठू. अहो शहाजीराजे तांबा बघा. अहो दादासाहेब, 2 वीर योद्ध्यांच्या मध्ये घोड्याला विनाकारण मरण नको काय? आम्ही हात ओले करून येतो आणि मग तुमचं युद्ध बघतो. आम्हीही उठतो, आमचंही झालंच आहे. तुम्ही का? अहो घोडा एक वेळ स्वतःचा जीव वाचवेल, शिंगरू त्याचं काय, तो तर मरूनच जाईल की. सावकाश सावकाश होत. फार वेळ बसायला नाही लागणार, मधल्या बाई येतीलच एवढ्यात.
आल्यात. द्या. अहो साहेब, का आम्ही एक सुद्धा घेऊ नये का आम्ही फक्त बघतच राहायचं? घ्यावं, पण तुम्हाला तरी कळतंय ना काय वागावं कसं वागावं ते. तुम्हाला तरी म्हणजे आम्हाला कळत नाही असा त्याचा अर्थ होतो ना? नाही नाही, अहो संभाजीराजे, अहो दत्ताजी राजे, लहान राहिला आहात का तुम्ही? शोभता का तुम्हाला हे? अहो साहेब, आम्ही काय केलं? आम्ही त्यांच्याकडे बघतही नव्हतो, त्यांना काही बोललोही नाही. आमचं लक्ष आमच्या थाळ्याकडे होतं आणि आम्हाला जे वाटलं ते आम्ही सांगितलं. तुम्हीच सांगा याच्यात काय चुकलं आमचं? दादासाहेब, तुम्ही आमच्यावर नाराज झालात, त्याचा राग असा काढाल अशी अपेक्षा नव्हती. अहो साहेब, आम्ही कोणाच्याही मध्ये पडणार नाही असं वचन दिलंय. त्याच्यात नाराजीचा किंवा आनंदाचा काही संबंधच येत नाही. आमच्याशी बोला ना. आम्ही तुम्हाला विचारतो, तुमच्या लाडक्या बहिणीला सासरची मंडळी न्यायला आली आहे, याचा आनंद नाही का झाला तुम्हाला? तुम्हाला समजूत घालता येत नसेल तर नका घालू, पण निदान उखराटा तरी बोलू नका. अहो साहेब, आम्ही आता फक्त आमच्या पुरतं बघायचं ठरवलंय. कारण दुसऱ्याला सांगायला गेलं की त्यातल्या खोड्या काढता येतात. आमचं वागणं आम्हाला कसं शोभत नाही असं सांगितलं जातं, आमचं कसं चुकतंय असं ऐकवलं जातं. पण चूक असेल ते चूकच, आणि ते लक्षात आल्यावर सुधारायला नको का? अहो साहेब, आम्ही चूकच तर सुधारतोय. आम्ही आधी हक्काने सांगायला जात होतो, पण ते चूक होतं हे आमच्या लक्षात आलं. आता तर आम्ही ढुंकूनही बघत नाही. नातं टिकवायचं असतं हे दुसऱ्याला फक्त सांगून चालत नाही, ते स्वतः आचरणातही आणावं लागतं. आऊसाहेब, हे आमचेच बोल आम्हालाच ऐकवतात. हा हटवादीपणा झाला. कुटुंबात असं चालत नाही. आमचं काहीच कोणाला पसंत नाही. मग बरोबर आहे, आमचं सगळंच चुकीचं आहे. जाऊ द्या, आम्ही आपलं समजून घेतलं, याचा असा अर्थ काढतील असं आम्हालाच वाटलं नव्हतं. नाही दादासाहेब, आणि तसंही हा विषय इथे झटकून चालणारच नाही. दादासाहेब, काय झालं? आमचं ऐकाल? आम्हाला असं वाटतं की आपण हा विषय वाढवू नये. शरीफजी, आमच्या सासूरवाडीला संभाजी दादासाहेबांचा अपमान होतोय आणि तो आम्ही मुकाट्याने सहन करावा असं वाटतंय. हो नाही राजे, आम्ही इथे यायलाच नको होतं. आमचंच चुकलं. नाही दादासाहेब, तुमचं असं बोलणं आम्हाला लागतंय. हो का, तुम्ही का लावून घेताय शहाजीराजे? हे बघा, त्या दत्ताजीरावांचं ना आमचं सूर कधीच जुळला नाही. अगदी रंगपंचमी दरबारापासून जिथं तुम्ही आणि वहिनी साहेबांनी एकमेकाला पहिल्यांदा पाहिलं ना, तिथं आम्ही सुद्धा न जुळणारा सूर पहिल्यांदा पाहिला. जाऊ द्या, आमचंच चुकलं. त्यानंतर तुमच्या लग्नात हळदीचा समारंभाला काही वेगळं झालं का?
त्यामुळे आम्ही इथे येऊन तर आपल्या पायावर धोंडा मारूनच घेतलाय. आता तुम्ही उगीच जाऊ नका. दादासाहेब, जे काही झालं ते ठरवून झालं नाही, होऊन गेलं. आम्ही क्षमा मागतो. जे तुम्ही संभाजी दादासाहेबांना सांगताय ते तुमच्या दादासाहेबांना सांगा आणि तुमच्या आबासाहेबांना. कुणाशी काय बोलावं, कसं वागावं हे सुद्धा त्यांना कळत नाही का? नक्कीच सांगू, पण खरंच सांगतो, आमच्यावरचा राग दादासाहेबांनी काढला आणि तो चुकून तुमच्यावर निघाला. अगदी खरं, विश्वास ठेवा. आणि तुमचे आबासाहेब बोलले ते कौतुकानं होतं का? त्यांचाही तुमच्यावर राग आहे. हे बघा, उगाच सावरायला जाऊ नका. इथे कुणीही लहान नाही. अहो, पण तुम्ही आमच्यावरच का रागावताय? दादासाहेब आणि आबासाहेबांची गलती झाली, त्यासाठी आम्ही इथं माफी मागायला आलो, तर तुम्ही आमच्यावरच ओरडताय.